आता कोण आहे? अरे अमेय ना, केवढा मोठा झालास रे तू. अरे ओळखलं नाहीस मावशीला? असं काय करतोस रे? आई घरी नाहीये. तरी बरं, मी काल फोन केला होता ताईला. ताईला? अरे हो, असं काय करतोस ताईला ताईला? अरे मी तुझी मावशी नाही का, पुण्याची? अरे तुझ्या आईची चुलत बहीण. हो ते ठीक आहे, पण आई? ती जाऊ दे रे, ती पहिल्यापासून तशी वेंधळीच आहे. तरी बरं, मी तिला काल सांगितलं होतं फोन करून मी आज येणार आहे म्हणून. पण आईने तर तुला सांगितलं नाही. जाऊ दे रे, तिची सवयच आहे ती. अरे आत्ता सांगितलेलं 2 मिनिटात विसरून जाते ती. ते जाऊ दे, माझ्या या अर्चितचा ना, अरे हो, तिची अजून ओळखच करून द्यायची राहिली ना. अरे अमेय हा माझा मुलगा अर्चित, आणि अर्चित हा अमेय दादा, बरं का? हाय. चंप्या, वरुण दादा आणि मीना दादाला अभ्यास आहे आणि शीतू ताई क्लासला गेली आहे, म्हणून, फक्त म्हणून आम्ही तुझ्या बरोबर खेळायला आलो आणि तू येडपटासारखा बॉल उडवत बसलाय. काय म्हणालास? नाही तर काय. पण अमेय कुठे आहे? तो म्हणाला मी 5 मिनिटात येतो, आणि 15 मिनिटं झाली तरी आला नाही अजून. आपण आणखी 5 मिनिटं थांबूया. नाही आला तर आपण खेळायला जाऊया. अरे पण बॅट त्या बटाट्याकडे आहे ना. शी, हा बटाट्या पण ना. चिनू जा त्याला बोलवणार ना. मी नाही जाणार, तुला जायचं तर जा. वर खाली करून बारीक तरी होशील. अरे पण तो झाड्या झोपला तर नसेल ना? झोपला तर झोपू दे, आपण कॅच कॅच खेळू. चिंट्या, इतका वेळ झाली खेळायला यायची. काय रे चिंट्या, तो आम्ही कुठे अडकून बसले? त्याला बघ जरा. हेला फापू करायचं तर करू दे, आपण जाऊया. चल. हे थांबा रे. काय रे चिंट्या, चल ना. थांब रे जरा, दम तरी खाऊ दे. दम म्हणजे काय, लाडू वाटला खायला? अरे चिंट्या, आता तरी सांग ना, काय झालंय तुला? अरे मी टीव्ही बघत होतो. मग टीव्ही बघताना एवढा दम तरी लागतो का? अरे तो धावत धावत टीव्ही बघत असेल. गप ग, सहज चॅनल बदललं तर काय लागलं माहितीये? दुसरं चॅनल. तू गप रे. हा तू बोल. एक कॉन्टेस्ट आहे. कॉन्टेस्ट म्हणजे काय? कॉन्टेस्ट माहित नाही तुला? कॉन्टेस्ट माहित नाही? अगं कॉन्टेस्ट म्हणजे काय असतं माहितीये का? ते चिंतनात सांगेल तुला. कॉन्टेस्ट म्हणजे स्पर्धा ग. क्रिकेटची नाही. मग फुटबॉलची? नाही ग, बँडची. बँड? हो, प्रत्येक स्पर्धकाने आपापला बँड तयार करायचा, गाणी निवडायची, स्पर्धेत भाग घ्यायचा, आणि जिंकलो तर डायरेक्ट टीव्हीवर. बरं मग? बरं मग काय? नाही हे कळलं, पण पुढे काय? एवढं साधं समजत नाही तुला छंप्या? आम्हाला पण काय कळत नाहीये. अरे आपण स्पर्धेत भाग घेऊया. डोकं फिरलंय तुझं? म्हणे बँड वाजवूया. वाजवायचं काय आणि गाणार तरी कोण? अगं प्रयत्न वाळूचे कणा रगडिता बँडही गळे. बँडही वाजे. एक चान्स घ्यायला काय हरकत आहे? विचार करा, जिंकलो तर डायरेक्ट टीव्हीवर, व्हिडिओ अल्बम, लाईव्ह टेलिकास्ट. आता तुम्हीच नाही म्हणत असाल तर? नाही असं नाही, मी तयार आहे. काय मंजू चिनू? आम्हाला काय, बँड तर बँड. हे घ्या पाणी. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे पाणी बिणी ठीक आहे, पण तुला काही चहा बिया करता येत नाही वाटतं? नाही का? नाही म्हणजे मी सहजच विचारलं, रागवू नकोस. काय आहे माहितीये का, बाहेरून आलं ना की मस्त पैकी चहा प्यावासा वाटतो, म्हणून विचारलं. म्हणजे तुझी आई आल्यावर आम्हाला देईलच चहा करून. पण गेले कुठे रे ते? काय माहित नाही, उशीर येणार म्हणून सांगितलं होतं. नाही होऊ दे रे उशीर, आम्ही आहोत उद्यापर्यंत. अरे हो, उद्या याचा कार्यक्रम आहे ना. केवढे मोठे मोठे लोक येणार आहेत बघायला. कशाला? अरे हा तबला नाही का वाजवत, तो बघ आत्ता सुद्धा कसा बसल्या बसल्या वाजवतोय. त्याचा तबल्याचा कार्यक्रम आहे. हो मग काय भांडणं चालली आहेत? भांडण्यापेक्षा कोण कुठली वाद्य वाजवणार आहे हे ठरवा. मी ढोल, तू ढोल. अरे तू तर काडी पेलवान आहेस. ढोल वाजवायला जाशील आणि ढोल कधीच चिरडला जाशील. हो मी काडी पेलवान आहे, पण तुझ्यासारखा जाडा ढंबो नाहीये. मी बासरी. अगं तू तर ऋतुताई. अगं म्हणजे मी बासरी वाजवणार आहे.
वाजव, पण जरा हळू वाजव, नाहीतर त्या बासरीचा भोंग होईल. हे सोंगा, मी भोंगा वाजवीन नाही तर बासरी वाजवीन. तुला काय करायचंय? घरी जाते काय? तूच घरी जा. झालं भांडण सुरू. मला सांगा, आपला बँड नीट व्हायला हवाय ना? हो. मग आपल्यापैकी कोणाला कुठली कुठली वाद्य वाजवता येतात? बोला, आता बोला ना. मगाशी भांडत होतात ना वचा वचा. हे मी वाजवणार नाही, मी गाणार. ओके, आता आपण एक काम करूया. आपण आपापली वाद्य घेऊन उद्या सकाळी भेटायचं. अरे पण वाद्य कुठून आणायची? अरे हो, कुठून आणायची वाद्य? सिंपल, आपल्या शाळेत ना तबला, पेटी, गिटार, सितार वाटेल ते आणायचं. हे सुटलं रे बाबा. काय झालं? वाद्य मिळाली. बाबू, 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 बाबू. हे तो बघ तबला फोडतोय. येडपटा, तो तबला लावतोय. हा? म्हणजे तो सुरात आणतोय. अच्छा, मग ठीक आहे. काय वाजवतोय? काय वाजवतोय? अरे मावशी म्हणाली, तो एवढा असल्यापासून तबला वाजवतोय. अय्या, म्हणजे ताळ्यात असल्यापासून? अगं हे तर काहीच नाही. त्याला मागच्या वर्षी एवढा मोठा पुरस्कार मिळाला. काय सांगतोस काय? हो, त्याला शाळेत सगळे ए उस्ताद, ए उस्ताद अशा हाका मारतात. त्याची बोट बघ ना, कशी नुसती पळतायत पळतायत. सट्टा सट. आणि डोळे बंद करून वाजवतोय न बघता. मी तर आळा झालो असतो. काय रे चंप्या, कसला विचार करतोयस? येस, मी ठरवलंय. काय? चिंत्या, मी ठरवलंय. अरे पण काय? आपण आपला बँड तयार करायचा. येस, जोरदार आणि जबरदस्त. आपण कॉन्टेस्ट मध्ये भाग घेऊया आणि मग व्हिडिओ अल्बम. आपण असला बँड तयार करायचा ना की सगळे नुसतं बघतच बसलं पाहिजे. झंप्या, चिंतका, FM बँड. FM बँड? हे म्हणजे फेमस बँड रे. हुजूर, दे धमाल बोलिए. वाह, ताज. आई, चहा दे. आई, आई. मी बाहेर जात आहे. घरी यायला उशीर होईल. हवा तेवढा वेळ झोप आणि
आणि घरात पसारा करू नकोस. आई येस. आई तुला बघ गाय म्हणाला. काय शंप्या मग तू रेडा? अगं गाईज म्हणजे मित्रांनो. झंप्या तू कधीपासून इंग्लिश बोलायला लागलास? म्हणजे माझं इंग्लिश सुधारलंय. आणि हो, आज मी इंग्लिश पिक्चर मधल्या हिरो सारखा ड्रम वाजवणार आहे. डिन 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 डिश. पण आपण एक गोंधळ घालून ठेवलाय. काय? अरे गाणं कोणतं वाजवायचं तेच ठरलं नाही अजून. मी एक गाणं ठरवलंय. एकच नाही ग, म्हणजे तशी बरीच ठरवली आहेत, पण सध्या एकच गाणार आहे. गावा म्हणजे मला पण थोडी आयडिया मिळेल. आफ्टर ऑल आय एम अ म्युझिक कंपोजर यू नो. तुला काय ते करायचं ते कर. तू गा ग, तू गा. मेरा नाम सलमा सलमा सलमा. हे काय? तू गातीयस का रडतीयस सलमा? सोड हे गाणं कॅन्सल. असं काय रे निनाद? प्लीज हा, दुसरं गाणं कर. हो बरं. ही मला एक गाणं येतं, मी गाऊन दाखवू. तू आणि गाणं म्हणणार, मग काय. बरं कोणतं? मेरा नाम सलमान. बघ त्यापेक्षा आपण एक काम करूया. आपण भेंड्या खेळूया आणि भेंड्यांमध्ये जो चांगलं गाणं म्हणेल त्यांनी ते गाणं ऑर्केस्ट्रामध्ये गायचं. बेस्ट. एकदम सॉलिड आयडिया आहे. चला 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 पार्टी. आपण निघ. अरे काय झालं चिनू? चला भेंड्या खेळायला. आपण भेंड्या खेळतोय ना, मग भेंड्या कुठे आहेत? अरे भेंड्या खेळायला भेंड्या आणतो. थांब. सर बस इकडे. चला सुरुवात करूया. हा. सा रे ग म काय रे? मीच बोलतो. सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. चल सा बोलला. सारे जहां से अच्छा अच्छा. हिंदुस्तां हमारा. रा रा रा. अमे आलास तू? ये ये बस. अरे काय आहे? काय चाललंय? रियाज प्रॅक्टिस रिहर्सल. कसला रियाज? कसली प्रॅक्टिस? अरे मी बँड वाजवणार आहे ना. कुणाचा? बँड म्हणजे रबर बँड? नाही रे. हेअर बँड? अरे बँड म्हणजे तू टीव्ही वरती गाणी बघतोस ना, तो बँड. मी ड्रम वाजवायचं ठरवलंय. हो ना, मग घे. हे काय आहे? हा माझा ड्रम. यावरती वाजवलास ना तर माझ्या कानांचाच बँड वाजेल. ड्रम नक्की वाजेल. कसा काय? आतून डोकं पोकळ आहे. काय वाजवतोयस तू? झाडू? गिटार. गिटार तुझ्या उंचीपेक्षा उंच असते म्हटलं. मग बसून वाजवतो. बसून कधी गिटार वाजवतात का? मग सतार. एकटाच वाजवत बस. बाबू 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 बाबू. सतारीत कधी बाबू बाबू असतं का? नवीन सतार बाबू स्टार. हे पण तू काय वाजवणार? मी कॅसिओ. आडवं झोपून तरी वाजवता येईल का कॅसिओ? असून दे मला थोडासा येतो कॅसिओ वाजवता. किती आवाज? थँक्यू काय? अख्ख्या सोसायटीला ऐकू तुमचा आवाज. काय सांगतोस? वाजव मलिक. मलिक? हो मी चिनू, ही मलिक. चिनू मलिक. टा टा टा. एक हो गए हम तुम तो उड़ गई नींदे रे, और खन की पायल मस्ती में तो कंगन खन के रे. हम्मा 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 हम्मा. क्या हुआ क्या हुआ क्या क्या कौन है क्या हुआ
ऋतुताई तुझं बक्षीस. मी गात होते. तुम गा रही थी मैं सोचा हमारी भैंस यहाँ कैसे आ गई. म्हणजे काय मी तुझ्या म्हशीसारखी रेखते. वो गाना है तो जरूर गाओ, लेकिन सुबह जल्दी उठकर गाओ ताकि लोग जल्दी जग जाएंगे ना, फिर मेरा काम हल्का होगा. गडबड करू नका. बघत पासून तू हेच बोलतोय. गडबड करू नका. नाही तर काय इतके दिवस नुसता तुम्ही गोंधळच घातला. उद्या आपला शो आहे आणि आजची रिहर्सल जर चांगली झाली नाही ना तर बोंब आहे मग. मग मला पासून तेच सांगतोय तर तुमचा गोंधळ चालू आहे. घंटे का चला सगळं सामान आलं की नाही ते बघा, चेक करा. थांब मी ना एक गंमत आणली आहे. आता हिचं काय आणखीन. तुम्हाला बघायची नसेल ना तर राहून दे, मी घरी घेऊन जाते परत. थांब ग, काय आणलेस ते दाखवलं. हा कीबोर्ड. सगळी तयारी झाली ना नीट. हो, मी माझा कीबोर्ड नीट केलाय आणि मी आमचे ड्रम सगळे नीट लावले. आणि तू. हा मी तबला पूर्ण सेट केलाय. आणि हा माझा माईक. चल मी जाते. हॅलो फ्रेंड. अगं ते शेजारच्या सोसायटीतील मुलं आली आहेत. पण ह्यांना कोणी बोलवलं. अरे आली असणार धांगडधिंगा करायला. मग आता तू बिंदास सांग, मी बघतो काय करायचं. चिन्या गप्पा बस. आले तेवढे जात सुद्धा पडतील. संप्या ही आपली रिहर्सल आहे. उद्या आपल्या इथे पहिला शो होणार आहे आणि उद्या असं झालं तर आपण काय गप्पा बसायचं. मग स्पृह तुझा जे होईल ते होईल. तू जा जा. स्पृह तुझा. हॅलो फ्रेंड्स. अरे तुम्ही तिथे का उभे आहात. या ना, या इथे या. बसा बसा बसा. तर मित्रांनो, आता तुमच्या पुढे सादर होतोय अष्टवेध सोसायटीचा ढिंचॅक बँड. या बँड मध्ये कीबोर्डवर आहे मंजू, तबल्यावर आहे अमेय आणि ड्रमवर आहे अनुक्रमे चिनू, झंप्या आणि चिंतन. आणि मी गाणार आहे. तर सादर होतोय अष्टवेध सोसायटीचा ढिंचॅक बँड आणि पहिलं गाणं आहे निकंबा. आम्हाला पकवास मिळाला नाही ना, म्हणून आम्ही हे ताटली वाटी लाटणं घेतलंय. अरे आता बकवास बँड आहे. बकवास नाही, बकवास बकवास बँड आहे. बकवास अरे काहे को बंद करा. हाँ? इतना तो बकवास नहीं इनका बैंड. क्यों सर जी. और नहीं तो. अरे इनकी हालत उन भैंसों की तरह हुई है जो चरवाहे बिना यहाँ वहाँ भटकती रहती हैं. चरवाहा म्हणजे काय. अगर चरवा म्हणजे गुराख्याच्या शिवाय म्हशी कशा इकडे तिकडे भटकत राहतात. वैसे संगीत के जंगल में ये बच्चे लोग भटक रहे हैं यहाँ वहाँ. सर जी आप इनको पटरी पर ला दीजिए, इनको लाइन दे दीजिए. आइए दोस्तों, ये बहुत बड़े संगीतकार हैं. इनके कार में सदा संगीत ही संगीत बजता रहता है. जो सुबह शाम हम सुनते आए हैं, हाँ वहीं से शुरुआत करते हैं. बिल्कुल. तुम्ही खरंच शिकवणार आम्हाला गाणं. लो हो, पण असं रडक्या तोंडाने नाही, जरा धमाल होऊन द्या ना.